स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सेशनचा डे 5. जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्याच्या यात्रेवर आपला हा निरंतर प्रवास डे बाय डे सुरू आहे. जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण करण्यासाठी, सुखाची निर्मिती करण्यासाठी आपण या सुंदर प्रवासाला आपल्या जीवनात सुरुवात केलेली आहे. तुमचं डेली अटेंडन्स, डेली जर तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस करत असाल तर हळूहळू आपण जेव्हा आपला सगळ्या एनर्जीजला कॉल करू, शुक्रवारी पहाटे 5:15 वाजता आपला शक्तिपात राहणार आहे रेकीचा. ज्या ऊर्जा आपण ग्रहण करतो आहे त्याचा शक्तिपात शुक्रवारी पहाटे 5:15ला राहणार आहे. ज्या लोकांनी तो शक्तिपात मिस केला आणि हे 10 दिवसांचं सेशन अटेंड केला तर फायदा होणार नाही. ठीक आहे. म्हणून कारण शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज, या रेकी एनर्जीचा ऊर्जांचा आपण अनुभव घेणार आहे. पण तो अनुभव घेत असताना आपल्याला जे ऍक्टिव्हेशन आपण करून घेणार आहे त्याच्या आधी तुमचा शक्तिपात होणं महत्वाचं राहील. तर आजच नोट करून घ्या, शुक्रवारी पहाटे 5:15 वाजता तुम्हाला शक्तिपातासाठी प्रेझेंट राहणं कंपल्सरी आहे. नुसतं उपस्थित राहायचं नाही आहे तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऑन करणं कंपल्सरी आहे. व्हिडिओ ऑन करून तुम्ही रूट चक्रापर्यंत म्हणजे जेनेटिक ऑर्गन पर्यंत तुम्ही दिसणं गरजेचं आहे. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तुमच्याशिवाय जर तुमच्या कुटुंबीय तुमच्या सोबत शक्तिपाताला बसत असतील तर दोन्ही लोक स्क्रीनवर दिसायला पाहिजे, फक्त लेव्हल 1 साठी. लेव्हल 2 मध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर्सला अलाउ करत नाही. तिथे तुम्हाला ज्यांची ऍडमिशन आहे तिथेच त्यांचाच शक्तिपात होतो, कारण हा एनर्जी एक्सचेंज असतो इथे. नेक्स्ट लेवलला जे ऍडमिशन करतील त्यांचाच तिथे शक्तिपात, लेव्हल 1चा एकदा शक्तिपात होतो, लेव्हल 2चा एकदा होतो, लेव्हल 3चा एकदा होतो, असं 3 शक्तिपात 3 लेव्हलमध्ये तुमचे होतात. सध्या आपला पहिला लेव्हल 1चा शक्तिपात आपण पहाटे 5:15 घेणार आहे. हेडफोन लावायचे नाही आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे आणि एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. क्लिअर? हेडफोन लावायचं नाही आहे. एक ग्लास पाणी पिऊन तुम्हाला शक्तिपातासाठी बसायचं आहे, एवढीच रिक्वायरमेंट आहे. बाकी तुम्हाला काय ऊर्जा मिळाली हे आपण ज्या शुक्रवारी जेव्हा आपण ऍक्टिव्हेशन करणार एनर्जीचं, त्या एनर्जी ऍक्टिव्हेशन मध्ये तुम्ही फील करणार. तुमच्या हातातनं निर्माण होणाऱ्या संवेदना, तुम्ही जे पाण्याला चार्ज कराल, तुमच्या शब्दांमुळे पाण्याची चव बदलू शकते किंवा तुमच्या शब्दांमुळे एखादं सुंदर हिलिंग होऊ शकतं, म्हणजे एखाद्याचा पेन कमी होऊ शकतो. हा अनुभव देखील आपण पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये घेणार आहे. उद्या आपण औराचं महत्वाचं प्रॅक्टिकल घेणार आहे, कुणीही मिस करू नका. उद्या आपण ह्युमन औरा बघायला शिकणार आहे आणि त्याला दोन व्यक्ती जेव्हा सोबत येतात तर औरा कसा कनेक्ट होतो हे देखील सगळं उद्याचं महत्वाचं प्रॅक्टिकल सेशन आहे. तर तुमच्या सोबत उद्या एक व्यक्ती असेल तर प्रॅक्टिकल तुम्ही सहजतेने चांगल्या पद्धतीने तेव्हाच तेव्हा करू शकता. ठीक आहे. तेव्हाच तेव्हा तुमचं प्रॅक्टिकल होऊ शकतं. नाही, आंघोळ करून बसलात तर मच बेटर, कारण एक छान ऊर्जांना आपण ग्रहण करू शकतो. तसं रेकीला प्रॅक्टिस करताना आंघोळीचं बंधन, महिलांच्या अडचणीचं बंधन किंवा कुठलंही खानपानाचं बंधन नाही आहे. ठीक आहे. ओके. तर पहाटे 5:15 वाजता आपल्याला अटेंड करायचं आहे. बाकी लोक जागे होतील तर तुम्ही अशा जागी बसा की 10 मिनिटाचंच असतं शक्तिपात, फक्त तुम्हाला अरेंज करता करताच वेळ लागतो. चष्मा आणि जवळपास हेडफोन या दोन गोष्टी आपण अवॉइड करायला सांगतो. औरासाठी उद्या 5:15 वाजता नाही आहे ना, औरासाठी उद्या क्लासमध्ये 5:30च्या सेशनमध्ये एक व्यक्ती लागणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी. उद्याचा आपला औराचा जो टॉपिक आहे तेव्हा उद्या लागणार आहे दुपारच्या क्लासला. अटुनमेंट केव्हा आहे? फ्रायडेला आहे आपला. शक्तिपाताची प्रोसेस केव्हा करणार आहे आपण? फ्रायडेला कम्प्लीट करणार आहे. ओके. आणि फ्रायडेला आपण वॉटर चार्जिंगची टेक्निक शिकणार आहे.
तुम्ही पाणी आणि अन्नाची चव आणि त्याची एनर्जी चेंज करू शकणार आहे परवापासून. ठीक आहे. आणि उद्या आपला सकाळी 5:15 वाजता सेकंड लेवलचा शक्तिपात आहे. जे सेकंड लेवलचे स्टुडंट आहे त्यांचा उद्या शक्तिपात आहे. परवा आपला राहणार आहे लेवल 1चा. ज्यांच्या घरी कोणी नाही आहे, एखाद्या मैत्रिणीला बोलवून घ्या उद्याच्या दिवस. आणि नाहीच तर मग जेव्हा केव्हा घरी असतील कोणी, त्यांच्यासोबत ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करायचं. तर उद्या मी तुम्हाला आवरा बघायला शिकवणार आहे. दोन व्यक्तींचा आवरा एकमेकात कसा येतो आणि तो स्कॅन म्हणजे कशा त्या एनर्जी मिक्स होतात हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. विदाऊट टच दुसऱ्याच्या शरीरावर काय सफरिंग चालू आहे हे देखील तुम्ही उद्याच्या सेशनमध्ये ओळखू शकणार आहे. इनर लेवलवरचं काय सफरिंग चालू आहे हे पण आपण उद्या ओळखायला शिकणार आहे. तुम्ही माझा आवरा बघू शकणार आहे, तुमच्या घरच्यांचा आवरा बघू शकणार आहे. एका पॉइंट पासून कुठल्याही व्यक्तीचा आवरा बघायला आपण उद्या शिकणार आहे. तर उद्या आपला महत्वाचा प्रॅक्टिकल राहणार आहे औराचे. औरा काय आहे, कशा पद्धतीने काम करतो. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. आज आज आपला आहे रेकीचे बेनिफिट्स, रेकीच्या शिकण्याच्या किती लेवल्स असतात, रेकी आपल्या जीवनामध्ये काय काय करते आणि रेकीचा इतिहास, या गोष्टी आपण समजावून घेणार आहे. क्लिअर? सो लेट स्टार्ट टुडे सेशन. स्वतःचा आवरा पण बघता येईल, स्वतःचा आवरा पण फील करता येणार आहे. चलो. ओके. तर आपण रेकीचे 5 तत्व बघितले त्या दिवशी. आज आपण रेकीचे बेनिफिट बघणार आहोत. तर रेकी शिकल्याने काय फायदा होते. तर रेकीचे काल 5 तत्व पण आपण बघितलं. तर रेकी बघा, रेकीचा मेन अर्थ म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती, जी तुमच्या माझ्या सर्वांमध्ये अस्तित्वात आहे. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यामुळे शरीराच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व लेव्हलच्या आपण समस्यांचं उत्तर शोधू शकतो. सर्व धर्मपंथीयांनी, तत्वचिंतकांनी रेकीला मान्यता दिलेली आहे. चीनी या ऊर्जेला ची म्हणतात. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात. आणि भारतामध्ये हिला प्राण ऊर्जा म्हटली जाते, जी आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या देहामध्ये प्रत्यक्षण अस्तित्वात आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्ववेदामध्ये या ऊर्जांचा उल्लेख केला गेलेला आहे. आणि आपण हजारो वर्ष या पुरातन पद्धतींमध्ये याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. रेकीचे 5 तत्व आपण काल बघितले, ते म्हणजे आजच्या दिवस, म्हणजे जीवनाला आपल्याला आजच्या दिवसापुरतं मर्यादित आणायचं आहे. एका दिवसात 24 तास राहतात. 8 तास आपण झोपणार आहे, 16 तास आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण करायचं आहे. आज के दिन में चिंता नहीं करूंगा या करूंगी, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी, ईमानदारी से अपनी उपजीविका जुटाऊंगा या जुटाऊंगी, अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बूढ़ों का सम्मान करूंगा या करूंगी, अपने माता पिता, अध्यापक तथा बड़े बूढ़ों का सम्मान करूंगा या करूंगी, सभी चेतन अचेतन वस्तुओं के प्रति अपने मन में ग्रॅटिट्यूड थँकफुलनेस रखूंगी. सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती आपल्याला थँकफुलनेसची भावना ठेवायची आहे. रेकी काय आहे, त्याला शिकल्याने आपल्याला काय बेनिफिट होतात ते आता आपण बघणार आहोत. तर रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. हिचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. रेकी प्रथमतः आपल्या जीवनात असलेले नकारात्मकतेचे ब्लॉकेजेस दूर करते. रेकी सर्वप्रथम आपल्या जीवनात असलेले नकारात्मकतेचे ब्लॉकेजेस दूर करते. ही एक नैसर्गिक संतुलन स्थापन करणारी उपचार पद्धती आहे, जी आपल्यातील विकार थांबवते. म्हणजे जे विकार आहे, नकारात्मक विचार आहे, त्यांना थांबवून आपल्यामध्ये सकारात्मकतेला कायम करते. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास का महत्वपूर्ण माध्यम है. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास का महत्वपूर्ण माध्यम है. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है. इससे किसी भी प्रकार की कोई हानि नहीं होती. इससे किसी भी प्रकार की कोई
हानि नहीं होती। रेकी को कोई धर्म नहीं, इसका कोई पंथ या वर्ग नहीं। रेकी को तंत्र मंत्र, मौली विद्या, ब्लॅक मॅजिक, काला जादू, राक्षसी ऊर्जा किंवा हिप्नोटिझम याच्या सोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही. क्लिअर? नकारात्मक कुठला जात धर्म पंथाशी रेकीचा संबंध नाही आहे. तंत्र मंत्र मौली विद्येसोबत रेकीचा संबंध नाही आहे. संमोहनासोबत रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. त्याच्यानंतर रेकी मृत्यू टाळू शकत नाही. अगर कोई व्याधि हद से ज्यादा हो गई हो तो उपचारों के लिए पर्याप्त समय नहीं मिलता, इस वक्त रेकी काम नहीं करती. आता रेकी मृत्यू को नहीं टाल सकते. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपल्याकडे तुम्ही युट्यूबवर जाऊन एक व्हिडिओ बघू शकता कॅन्सर रिकव्हरीचा. आपला एक स्टुडंट आहे एक. ओके. तर तुम्ही जर युट्यूब चॅनलवर गेलात तर तिथे तुम्हाला दोन अशी उदाहरणं बघायला मिळतील, ज्या उदाहरणांमधनं तुम्हाला ही रेकी किती कार्यक्षम आहे हे तुम्ही सहजतेने बघू शकता. एक, रचना शहा मॅडमचा कॅन्सर रिकव्हरीचा व्हिडिओ आहे. त्या मॅडमला डॉक्टरांनी 40 दिवस दिले होते. जगाच्या पाठीवर कुठे न्या, सॉल्व्ह होणार नाही आणि फक्त 40 दिवसाचं लाईफ आहे असं सांगितलं होतं. त्यांच्या बहिणीने त्यांच्यासाठी रेकी शिकले आपल्याकडे. आणि दैनंदिन लेव्हलवर थर्ड लेवल नुसार शिकवली जाणारी सायकिक सर्जरीचा उपचार त्यांच्यावर कंटिन्युअस केला. मी त्यांना 90 दिवसाची प्रॅक्टिस सांगितली होती आणि डॉक्टरांनी 40 दिवस दिले होते. विचार करा. 2020ची गोष्ट आहे. 2020ची गोष्ट आणि आता 2025 चालू झालंय. 2023च्या जानेवारीमध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी या विषयावर मी दिल्लीला रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचा प्रोग्राम मध्ये मी ते प्रेझेंटेशन दिलं होतं त्या कॅन्सर रिकव्हरीचं. आज 2025 चालू आहे आणि त्या पूर्णपणे स्वस्त आहेत. दिस इज द मॅजिक ऑफ रेकी. त्यांचा पूर्ण व्हिडिओ त्यांनी मला 2023ला दिला होता, 22 मध्ये दिला होता. आणि डॉक्टरांना जेव्हा त्यांच्याकडे नेलं, परिस्थिती होती की दररोज पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं. आणि ते पाणी तयार झाल्यामुळे त्यांचं शरीर इतकं स्वेलिंग इतकं झालं होतं की ॲटोमध्ये असा बसवायला त्यांचा पाय असा उचलून टाकावा लागायचा. इतकी त्यांची वर्स्ट कंडिशन होती. आता त्या एकदम स्वस्थ झालेल्या आहेत. थर्ड लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरी. ही केस मुंबईची आहे, रचना शहा मॅडमची. आणि त्यांच्या बहिणीने रेणुका गारकल त्यांनी त्यांचं हिलिंग केलं होतं. बहिणीचं परिस्थिती इतकी की त्या टच हिलिंगनी स्पर्शाने 10% पण दिलं ना तर त्यांच्या वेदना व्हायच्या. हात नव्हते लावू देत पोटावर, पण म्हणून त्यांनी डिस्टन्स हिलिंग शिकल्या. मग सेकंड लेवल आणि थर्ड लेवलनुसार त्यांनी हिलिंग केलं. थर्ड लेवलमध्ये मी जी सायकिक सर्जरी शिकवते त्या सायकिक सर्जरीनुसार उपाय केला आणि ते ठीक झाले. ही माझ्या क्लासेसची केस आहे. दुसऱ्या माझ्या एक स्टुडंट आहे सुवर्णा मॅडम, ज्या क्लासेस घेतात. त्यांच्या एका स्टुडंट, अगदी 28 वर्षाची मुलगी होती. तिला सुद्धा कॅन्सर डिटेक्ट झालेला होता आणि डॉक्टरांनी तिचं ट्रीटमेंट किमो वगैरे चालू होते. ती मुलगी सुद्धा 8 महिन्याच्या रेकी उपचारांमध्ये पूर्णपणे रिकव्हर झाली. अजून एक माझा युट्यूबवर व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये अ, पुण्याची केस आहे. डॉक्टर डोंगरे हे एमबीबीएस डॉक्टर आहे. त्यांचा मुलगा आणि सून हे कॅन्सर रिसर्च पर्सन आहेत. माझा त्यांचा पण व्हिडिओ युट्यूबवर आहे. तर त्या मॅडमला, म्हणजे जे डॉक्टर डोंगरे त्यांच्या मिसेस माझ्या ज्या स्टुडंट आहेत, माधुरी मॅडम, माधुरी डोंगरे मॅडम, त्यांना ऑटोइम्युन डिसऑर्डर झाला. तर घरी किती डॉक्टर आहेत? 3. किती? एक एमबीबीएस डॉक्टर, सून आणि मुलगा, दोघे कॅन्सर रिसर्चमध्ये सायंटिस्ट आहेत. आणि 3-3 डॉक्टर असताना त्यांचे सगळे कॅन्सरपर्यंत टेस्ट केले. त्यांना ऑटोइम्युन डिसऑर्डर होता. रोज त्यांच्या तोंडातनं रक्त यायचं. ते रक्त येऊन तोंड आतून इतकं काळं झालेलं होतं की रोज म्हणजे अक्षरशः त्या जिभेवर काहीच ठेवू शकत नव्हत्या. अन्न फक्त जिभेवर ठेवून ते गिळायचं काम करायच्या. इतकी वर्स्ट कंडिशन त्यांची होती की जिभेवर अन्न ठेवून फक्त गिळू शकत होते. आणि त्यांनी त्या प्रॉब्लेममुळे जवळपास
एक वर्ष काय खाल्लं? फक्त दूध आणि पोळी मिक्सरमध्ये पूर्णपणे ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये जिभेवर ठेवून गिळायचं काम केलं. एक वर्ष त्या या पद्धतीने जगल्या. त्यांच्या शब्दात युट्यूबवर तो व्हिडिओ आहे. आणि त्यांनी जेव्हा आपला रेकीचा क्लास जॉईन केला आणि जॉईन केल्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस केली, त्याच्या 3-4 महिन्यामध्ये त्यांचा त्रास कमी झाला. तिथे तो 60% ठीक झाल्याचा व्हिडिओ आहे, कारण तो व्हिडिओ जुना आहे. नंतर त्या क्लासमध्ये येऊन त्यांनी सांगितलं 100% आज त्या अगदी तिखटही खाऊ शकतात आणि नॉर्मल त्यांचं सगळं जेवण आहे. मी तुम्हाला ते दोन्ही युट्यूबच्या व्हिडिओची लिंक ग्रुपवर शेअर करते, कॅन्सर पेशंटची पण आहे, माधुरी मॅडमची. तर या पद्धतीने तुम्ही म्हणजे तुम्हाला तो अनुभव येईल की खरोखर या गोष्टी होतात का. तसं माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल वर्टिक्स हॅपी लाईफ, तर तुम्हाला असे स्टुडंटचे अनुभव. आणि नुकताच एका मॅडमला युट्रस डॉक्टर म्हणले की ऑपरेशन 11+ फायब्रॉइडच्या गाठी होते आणि डॉक्टर म्हणाले की आपण याला युट्रसला वाचवू शकत नाही. आता नुकताच त्या मॅडमचा एक एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. तर ऑपरेशन सक्सेसफुल झालं युट्रस न काढता. म्हणजे ज्या महिलेला मातृत्व युट्रस काढलं असतं तर कायमस्वरूपी मातृत्वाची आस संपली असती. आज कमीत कमी या 2025 मध्ये ती एक नव्या आशेने जगते आहे की या वर्षभरात तरी तिला या दृष्टीने फायदा होऊ शकतो. आणि जर रेकीचं शक्ती नसती तर कदाचित युट्रस रिमूव्ह करावं लागलं असतं. पण डॉक्टर बोलले होते की इतके फायब्रॉइडच्या गाठी आहे, जीवाला धोका असू शकतो, युट्रस काढल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण विदाऊट युट्रस रिमूव्ह न करता त्यांचं सगळे फायब्रॉइडच्या गाठी 11+ गाठी होत्या आणि त्या काढून त्यांचं युट्रस आता नॉर्मल झालेलं आहे. हा आत्ताच नुकताचचा या बॅचचा अनुभव आहे. 2-3 बॅच आधी त्यांची ऍडमिशन झालेली आहे. तर या पद्धतीने रेकी तुमच्या फिजिकल प्रॉब्लेम, त्याच्यानंतर मानसिक तणाव, डिप्रेशन मधल्या पेशंटला किंवा तुमच्या सेकंड लेवलमध्ये जेव्हा तुम्ही डिस्टन्स सिलिंग करता तर तुमच्या शारीरिक मानसिक लेवलच्या प्रॉब्लेमवर हे करू शकता. आपल्या कोरोना काळामध्ये लोकमतचे संपादक आहेत, त्यांचं पुस्तकही मग त्यांनी मला गिफ्ट म्हणून पाठवलंय, प्रमोद अहेर सर. तर ते वेबिनार तेव्हा व्हायचे. आता आपले जसे 10 दिवसांचे फ्री सेशन आहे तसे नाही आहे. आधी माझे 90 मिनिटाचा वेबिनार असायचा आणि मग लेवल 1ची 3000 ऍडमिशन व्हायची. तर तेव्हा मी सांगितलं की आपण रेकीने हे करू शकतो, डिस्टन्स सिलिंग वगैरे करू शकतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा मी हे केलं, त्या सरांना वाटलं की आता पत्रकार व्यक्ती संपादक, तर त्यांना तर पाहिजेच असतं ना असं काही मटेरियल की आपण असा एखादा व्यक्ती भेटतो का ज्याला आपण म्हणजे सगळ्या प्रश्नांमध्ये अडकवू शकतो. तर त्यांनी माझी परीक्षा घेण्यासाठी क्लास अटेंड केला. आणि खरंच डिस्टन्स हिलिंग होतं का, जगाच्या पलीकडे कुठे हिलिंग, त्यांचा व्हिडिओ युट्यूबवर आहे आज. तर त्यांनी नंतर मला खूप सुंदर फीडबॅक दिला की मी खरोखर म्हणजे या मॅडम ज्या वेबिनारमध्ये अशा सगळ्या गोष्टी बोलत होत्या त्या होतात का, ते बघण्यासाठी क्लास जॉईन केला नंतर. आणि नंतर आता ते इतके सुंदर हिलर आहेत की मोठ्या मोठ्या केसेसमध्ये लोकांचे व्यसन सोडवणं, लोकांचे फिजिकल प्रॉब्लेम हेल्प करणं. इवन ते मला अगदी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. तर त्यांनी माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी हिलिंग करू शकत नव्हती अशा वेळेस त्यांनी माझ्या प्रॉब्लेमसाठी हिलिंग दिलं. इतके सुंदर हिलर ते झालेले आहेत. कारण कधी कधी हॉस्पिटलच्या केसमध्ये मी जर हॉस्पिटलला आहे, मी तर हिलिंग करू शकत नाही ना, तर तशाच कुणाला तरी हिलिंग मागावं लागतं. तर त्या सरांनी मला हिलिंग दिलेली आहे. तर या पद्धतीने खूप सुंदर त्यांचा पण रिझल्ट आहे. तसे अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आहे. तर रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सगळ्याच समस्यांवर हील करत असते. तर इथे मृत्यू टाळू शकत नाही, पण जर प्रॉपर हिलिंग केलं तर नव्या ऊर्जांची निर्मिती करून त्या व्यक्तीला जीवनाच्या त्या नव्या सकारात्मक आयामापर्यंत निश्चित पोहोचवू शकते. रेकीची विशेषता काय आहे, तर ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा आपण रेकीच्या ज्ञानाचा अनुभव प्राप्त करू शकतो. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा आपण रेकीच्या या ज्ञानाचा अनुभव करू शकतो. कुठल्याही वयाचा व्यक्ती, किसी भी उम्र का व्यक्ती, शिक्षणाची अट नाही आहे, फक्त मला रेकीची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे असा प्रत्येक व्यक्ती या रेकीची प्रॅक्टिस करू शकतो. जसं डॉक्टरांना एवढं एज्युकेशन घेतल्यावर पेशंटच्या वयानुसार, वजनानुसार किती ml चं औषध द्यायचं, किती mg ची गोळी द्यायची हे ठरवावं लागतं. पण रेकीचं सौंदर्य हे आहे की रेकी आपल्या हातातनं तेवढीच प्रवाहित होते जेवढी पेशंटची गरज आहे. ते पण आपल्याला ठरवायची गरज नाही आहे की किती वेळ आपल्याला रेकी द्यायची आहे. तर एकच नियम असतो रेकीमध्ये, हातातून संवेदना ज्या तुम्ही एक्सपिरियन्स करणार शक्तिपातानंतर त्या सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं एवढं सोपं रेकीचं गणित आहे.
रेकी उपचार में व्यक्ति को उसके आवश्यकता अनुसार प्राप्त होती है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती। केवल इससे संतुलन स्थापित होता है। रेकी क्या करते हैं? रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप दूर हो जाते हैं और व्यक्ति सकारात्मक और पॉजिटिव हो जाता है। प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्श द्वारा उपचार कर सकते हैं और द्वितीय रेकी करने के पश्चात वह अपने से मीलो दूर, लेवल वनला आपण प्रॅक्टिकल घेणार आहे की तुम्ही टचनी तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला हील कराल, हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे या 10 दिवसांमध्ये, तर तेव्हा तुम्ही ते अनुभव करणार। पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण प्रॅक्टिकल घेतो की जगाच्या पाठीवर तो पेशंट कुठेही आहे, त्याला तुम्ही हील करू शकता। हे लेवल 1 मध्ये शक्य नाही, लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कुणाचंही चांगलं करण्याच्या भावनेने, कुणाचं वाईट करण्यासाठी नाही, तर जगाच्या पाठीवर तुम्ही डिस्टेंस हिलिंग देऊ शकता। रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ हमारे मनोमय शरीर पे भी प्रभावी असर होता है। परिणाम स्वरूप रोगों का मूल कारण से असर होत आहे। जसं आता बघा, आपण डॉक्टरांकडे जातो तर त्यांचा अभ्यास कुठला झालेला आहे? आपल्या फिजिकल अॅनाटॉमीचा झालेला आहे, बरोबर आहे। पण बहुधा आपल्या शरीरामध्ये जे आजारांची उत्पन्नता होत असते, त्याला रिझन्स खूप डिफरंट डिफरंट असतात। एक तर आपलं लाईफस्टाईल असतं, किंवा आपल्या औरामध्ये कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी येत असते, आपले चक्र इनबॅलन्स झालेले असतात, तर रिझन्स आर द डिफरन्स। तर म्हणून आपण काही दिवसांनी तो आजार कमी होतो गोळ्या घेईपर्यंत, आणि परत तो आजार बाहेर पडतो। असं बऱ्याच पेशंटमध्ये आपण बघतो की औषध घेईपर्यंत बरं आहे, औषध बंद केलं की ते हे होऊन जातं। आता दुसरा एक प्रश्न, जर एखाद्याला इथे कोणी आहे का जे शुगर बीपीची गोळी चालू आहे? एनिवन इज देअर? मेधा मॅडम अनम्यूट करा। कुठून आहात मेधा मॅडम? माईक माईक माईक, हा बोला। हॅलो. हा, कुठून आवाज आहात येतोय? तुम्ही? मी येतोय। ठाण्याहून आहे. ओके, कुठली गोळी चालू आहे तुम्हाला? बीपीची चालू आहे. किती वर्ष आधी बीपी डिटेक्ट झाला? अरे आज मी 64 पण 45व्या वर्षी 45 वर्ष बीपी ची गोळी तुम्हाला बीपी चालू झाली, झाली. आणि त्या गोळीचं प्रमाण वाढलं की जे पहिल्यांदा चालू केली होती तेवढीच आहे? नाही, वाढलं. आता कितीदा गोळी घेता? दोनदा. आणि गोळीचं प्रमाण वाढलं? हो. नाही, आता गोळीचं प्रमाण हेच आहे, पण तीच गोळी दोनदा घ्यावी तीच लागते. गोळी दोनदा घ्यावी लागते, 45, आणि आता जर तुम्ही किती हो. वेळा आहे म्हटलं तुमचं? 64 64. 64, तर जवळपास 20 वर्षापासून मॅडम गोळ्या घेत आहेत, आणि गोळी हा. एकदा सोडून दोनदा। आता मला एक सांगा, हा. जर एखादं मेडिसिन क्युअर करतं, क्युअर केलं असतं, तर ती गोळी आपल्याला एवढे 20-20 वर्ष घ्यावं लागली असती का? नाही. म्हणजे मेडिकल सायन्सला मर्यादा काय? इट कॅन कंट्रोल, नॉट क्युअर। या. एंड व्हाय रेकी करेक्ट. ही क्यूअर करते हैं? क्योंकि हम मूल कारणों पे वर्क करते हैं। अगर हमारे शरीर में कोई बीमारी आई है या फिर जीवन में कोई समस्या आई, तो उसके लिए हमने कोई कारण दिया है। कारण हटा दो, बीमारी हट जाएंगे। पर हम क्या कर रहे हैं इतने सालों से, लास्ट 20 ईयर से हम कारणों को साथ में लेके जिए जा रहे हैं, एक डर के साथ। अरे, आज बाहेर गए, गोळी नाही खाई, भीती वाटते ना बाहेर गेलो एखादं चुकून गोळी विसरली तर? हो. अगदी बरोबर. जीवनाचा आनंदच राहून जातो। एखाद्या हो. लग्न कार्यात गेल्यात आणि तुम्ही चुकून बीपीची गोळी घरी विसरून गेल्या, अख्खा दिवसभर त्या गोळीमध्ये लक्ष राहतं। हो, हो. अगदी मी तर रात्री जाऊन 12 वाजता पॅकेट आणलेलं आहे विकत. इतके मी घाबरते मग, कारण आपण घेतली नाही गोळी. घेतली नाही का, तर सायकोलॉजिकल ते झालेलं आहे हं. विचार। आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते, आपल्याकडे असे कित्येक लोक आहेत ज्यांचं बीपीची गोळी सुटली, थायरॉइडची गोळी सुटली। थायरॉइडची तर माझी स्वतःची बंद झाली गेल्या 14 वर्षापासून। त्याच्यानंतर शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत। आत्ता तुम्हाला मी एक 111 रुपयामध्ये एक नवीन म्हणजे एक छोटासा कोर्स दिला मागच्या महिन्यात, नवीन वर्षाची सुरुवात आरोग्याने कसं करायचं। आजच एक मॅडम बोलल्या, जो डाएट मी त्यांना दिला त्या डाएटनुसार रात्रीचं त्यांना इन्सुलिन चालू आहे, गोळी पण नाही, इन्सुलिनवर आहे ते शुगरसाठी। आणि मॅडम म्हणे की त्यांना खूप भूक लागते आहे, आणि त्यांचं शुगर ड्रॉप होऊन राहिलेलं आहे। याचा अर्थ काय? डाएटने काम केलं। आता त्यांना डॉक्टरांकडे जायची गरज आहे। त्यांचे ज्याच्या 8-10 दिवसाचे जे रिपोर्ट्स आहे, ते डॉक्टरांना दाखवायचं की बाबा आमचं हा शुगर रिडिंग एवढं येत आहे,
आता तुम्ही, मग डॉक्टर काय करतील? इन्सुलिन घेऊन, बॅलन्स नाही आहे ते, लो बीपी, लो शुगर आणि लो बीपी होऊन राहिलं त्यांचं, याचा अर्थ काय? डाएटने काम केलं. हो. आता डॉक्टरांनी इन्सुलिनवर त्या व्यक्तीला गोळीवर आणलं पाहिजे. परत 8 दिवस हा सेम डाएट फॉलो केला की तो व्यक्ती गोळीवरनं बिना गोळीवर येणार, म्हणजे नॉर्मल कडे तो वळणार. कोई सोच सकता है ऐसा हो सकता है? मिरॅकल. आपल्याकडे अनेक पुरावे आहेत असे की ज्यांचं शुगर आणि बीपीच्या गोळ्या कमी झालेल्या आहेत, आणि काही लोकांच्या टोटली बंद झालेल्या आहेत. मला जेव्हा सेकंड प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड डिटेक्ट झाला, तर डॉक्टरने म्हटलं होतं की आयुष्यभर गोळी ही घ्यावी लागेल, आणि मला 100 mg ची चालू होती. जेव्हा मी सगळ्या या प्रोसेसला फॉलो केलं, 100चे 50, 50चे 25, आणि नागपूरच्या सगळ्यात मोठ्या स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, त्यांनी माझी गोळी बंद केली. दरवर्षी प्रिकॉशन म्हणून फक्त मी थायरॉइड सगळे नॉर्मल रिपोर्ट काढते, टचवूड, की मला अजूनपर्यंत थायरॉइडची गोळी घ्यायची गरज पडली नाही. आता माझा लहान मुलगा 15 इयर्सचा होईल. तर हे रिझल्ट आहे ते जेव्हा तुम्ही एनर्जीवर वर्क करता. कारण काय आहे की आपल्या माइंडला माहिती आहे की नाही गोळी घ्यायची आहे, तर बरोबर की नाही? भले त्या गोळीचं काही Exactly नाही बरोबर. घेतलं फरक पडणार नाही, पण तुमचा माइंड सांगतो अरे मी गोळी घेतली नाही, गोळी घेतली नाही. आणि रेकी तुमच्या त्या एनर्जीवर ती पॉझिटिव्हिटीनी काम करते. रेकीसाठी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तर म्हणजे या रेकीला प्रॅक्टिस करताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शक्तिपात करून घेणं आवश्यक आहे. विदाऊट अटुनमेंट कोणीही रेकीची प्रॅक्टिस करू शकत नाही. करू शकतात कसं? त्याच्यासाठी भगवान बुद्धांसारखी घरदार सोडून 12 वर्ष तपश्चर्या करावं लागेल. डॉक्टर मिकाऊसीने 21 दिवस अन्नपाणी त्यागून माउंट कोरियामाला तपश्चर्या केली, तशी तुम्हाला तपश्चर्या करावं लागेल. पण आपण संसारिक लोक, आपल्याला वेळ नाही आहे, म्हणून आपण एक 10 मिनिटाचा शक्तिपात अटेंड करून प्रॅक्टिकली त्या सगळ्या ऊर्जांचा उपयोग करू शकतो. ये आसान है अपने लिए. ओके. तर शक्तिपात घेणं कंपल्सरी आहे. शक्तिपात घेतल्यानंतर जी प्रॅक्टिस कराल, तर त्या प्रॅक्टिससाठी एक जागा निश्चित करा. आज इथे बसत आहे, उद्या तिथे बसत आहे, असं नका करू. घरातला एक छोटासा कोपरा तुमच्यासाठी ठेवून द्या. जशी माझ्यासाठी, माझ्या सगळ्या हिलिंग प्रॅक्टिससाठी, क्लासेससाठी ही रूम खूप छोटी आहे. छोट्याशा रूममध्ये माझे सगळे क्लासेस मी दिवसभर घेत असते. तर इथे मी रोज क्लासेस घेते. लिटरली सांगते, मी एका हॉलमध्ये पूर्ण डिजिटल बोर्डचं क्लासरूमचं सेटिंग लावून ठेवलेलं आहे. सगळं करून ठेवलं, नवीन सर्व्हर, कॅमेरा सगळं लावून ठेवलेलं आहे. पण तिथली एनर्जी आणि इथली एनर्जी मला कनेक्ट होतच नाही. इथे जो कम्फर्टनी मी क्लास घेऊ शकते, आज विचार करा, कंटिन्यू 12 वाजतापासून मी इथे बसलेली असते रोज. 1 ते 2 एक बॅच, 12 ते 1 काउन्सिलिंग सेशन असतं. 1 ते 2 एक बॅच, त्याच्यानंतर 2 ते 3 ची दुसरी बॅच, 3 ते 4 ची तिसरी बॅच, 4 ते 4:30चा थोडासा ब्रेक, त्याच्यात कॉलिंग वगैरेची कामं आटोपते, आणि 4:30 ते 5:30 एक बॅच, 5:30 ते 6:30 ही बॅच, परत 6:30 ते 7:30 काउन्सिलिंगची केस असते. स्टील, टचवूड की ही जागा, इथे जी मी इतक्या वर्षापासून कंटिन्युअस प्रॅक्टिस करते, इथूनच अटुनमेंट देत असते, त्या एनर्जी मला सपोर्ट करतात. म्हणून आपल्याला एक जागा, कारण जिथे तुम्ही रोज मेडिटेशन करा, घरात रोज देवपूजा केल्यानंतर तो कोपरा किती छान वाटतो. जिथे आपले देव आहेत तिथे रोज दिवा अगरबत्ती झाल्यानंतर किती प्रसन्नता वाटते. म्हणून त्या जागेला एका जागेवर प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे रोज एका जागेवर प्रॅक्टिस केली, आणि छान थोडंसं अगरबत्ती धूप लावून, दिवा बिवा लावून प्रॅक्टिस केली, कॅन्डल लावून प्रॅक्टिस केली, तर एनर्जी तिथे अधिक पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग तयार होते. म्हणून एक जागा, बाकी काही हे नाही. रोज आपल्याला त्या वातावरणाची सवय होते. जेव्हा तुम्ही उपचार कराल तेव्हा हस्तस्पर्श हा हलका असला पाहिजे. असं जबरदस्तीने असं वगैरे दाबून नाही करायचं आहे. जेव्हा तुम्ही रेखेचा उपचार द्याल, तो हस्तस्पर्श असा हलका असला पाहिजे. फिदर टच ज्याला म्हणतो, एखाद्या मोरपिसाचा स्पर्श आपल्याला व्हावा, तसा हस्तस्पर्श हलका. हाताची पोझिशन कप शेप, कारण रेकीची जी ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होईल ती सेंटर ऑफ द पॉम मधनं होणार आहे, हाताच्या पामच्या सेंटर मधनं होणार आहे. तर त्याच्यामुळे हाताची पोझिशन अशी राहील. हस्तस्पर्श हा अगदी हलका ठेवायचा आहे. ठीक है? तर कभी कभी उपचारों के दौरान रेकी रुग्ण गहरी नींद में सो जाता है, परंतु इससे उपचारों पे कोई परिणाम होता, म्हणजे तुम्ही रेकी देऊन राहिले, पेशंट झोपला, काही फरक पडत नाही. उलट रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जी आपण टेलिपॅथिक टेक्निक शिकवतो, त्याच्यात पेशंट झोपलेला असेल तर असर जास्त येतो. का बरं? आता समजा किती आई आहे ज्या मुलांना मोबाईल नको घेऊ, अभ्यास कर रे म्हणून ओरडतात. बऱ्याच आयांचा प्रॉब्लेम आहे की नाही? पण हे न बोलता झालं तर कसं होईल? मुलांना न बोलता मुलं अभ्यासाला बसायला लागले, ही टेक्निक सेकंड लेवलमध्ये आपण देतो. का बरं? तिथे डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही टेलिपॅथिक हिलिंग वापरून मुलांना अभ्यासाला प्रवृत्त करता, त्यांचा मोबाईल आणि त्यांच्या जीवनामध्ये असलेले नकारात्मक वलय. एखाद्या व्यक्तीला पिणं सोड म्हणेल, सोडणार आहे का? एखाद्या घरी एखाद्याला व्यसन आहे, सोडेल का?
पण ते रेकीच्या माध्यमातून सेकंड लेवलमध्ये टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून त्याच्या माइंडला आपण चेंज करून एखाद्याचा राग कमी करू शकतो, एखाद्याचं व्यसन कमी करू शकतो. हे आपण लेवल वन मध्ये नाही आहे बरं. लेवल वन मध्ये स्पर्श केल्याशिवाय आपण उपचार करू शकत नाही. फक्त एखाद्या जळलेला पेशंट असेल किंवा एखाद्या जखम झाली आहे, बेडसोल झाली आहे, तिथे आपण एवढ्याच्या जागी एवढा दूर स्पर्श करू शकतो. लेवल वनची 10% ऊर्जा एवढीच काम करते, की इथे स्पर्श न करता एवढा स्पर्श ठेवू शकतो. पण लेवल टू पासून जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही हिलिंग करून त्या व्यक्तीला उपचारित करू शकता. सहजतेने त्या व्यक्तीला तुम्ही एक सुंदर सकारात्मक वलयासोबत जोडू शकता. ठीक आहे. मग आता 21 दिवस हा आपला अट्युनमेंट नंतर स्वयंशुद्धीकरण कालावधी मानला जातो, ज्यात आपल्या चक्रांना आपण बॅलन्स करतो, आपल्या एनर्जीवर बॅलन्स करतो आणि आपल्या जीवनातल्या नकारात्मकतेला आपण दूर करतो. आता 21 दिवसात आयुष्य बदलणार आहे का? मॅजिक होणार आहे का? नाही. पण 21 दिवसात तुम्ही असे काही अनुभव घ्याल की तुमच्या जीवनामध्ये मॅजिकची सुरुवात होऊन जाईल. त्याला कंटिन्युअस मध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये कराल, पण विसरायचं नाही, लेवल वनची एनर्जी 10% आहे, लेवल टू मध्ये ही 40% एनर्जी होते, लेवल थ्री मध्ये जे सिम्बॉल्स आपल्याला मिळतात त्याच्याने आपली ऊर्जा 100% होत असते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 100% ऊर्जांनी या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. किती दिवस हिलिंग करायचं? कुठल्याही प्रॉब्लेमवर, साधा सर्दी खोकला आहे 3 ते 7 दिवस हिलिंग करायचं. टायफॉइड किंवा अजून दुसरे आजार आहेत तर 21 दिवसांपर्यंत हिलिंग करायचं. आणि कॅन्सर किंवा मोठे डिसीजेस आहे तेव्हा 90 दिवसाचं हिलिंग करायचं आहे. एखाद्याला घर बांधायचं आहे, नोकरी मिळायची आहे, शिक्षणात चांगले मार्क भेटले पाहिजे, तर त्याच्यासाठी 90 डेजचं हिलिंग करायचं. माझा मुलगा 9th मध्ये असताना थोडा त्याचा सायकिक प्रॉब्लेम झाला. तर सायकिक म्हणजे मानसिक नाही, सायकिक मीन्स नकारात्मक ऊर्जांच्या संपर्कात येणं. दोन प्रकारचे आहे ना, एक सायकिक म्हणजे मानसिक आहे आणि एक सायकिक म्हणजे नकारात्मक ऊर्जांच्या प्रवाहात आल्यामुळे तो असा खूप घाबरायचा. ब्लँकेट घेऊन घ्यायचा, मला भीती वाटते, आणि तो स्कूलमध्ये जात नव्हता. वेन ही वॉज इन 9th स्टँडर्ड. मग मी त्याचं सगळं हिलिंग केलं आणि त्याच्या 10th साठी ग्रीड लावलं. टचवूड, जो मुलगा 9th मध्ये 62% पास झालेला होता, तो 10th मध्ये 90% पास झाला. तर या पद्धतीने तुम्ही मुलांच्या स्टडीसाठी सुद्धा सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये ग्रीड लावू शकता, डिस्टन्स हिलिंग. कारण तिथे आपली एनर्जी 100% वर झालेली असते. आणि नोकरीसाठी मिळवायची आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही ग्रीड लावू शकता. आत्ताच मला एका मॅडमचा मुलगा फॉरेनला होता आणि तो अडकला. त्याचा ते काय ते ग्रीन पासचा विजा वगैरे असतो तो संपलेला होता. आणि त्याच्यामुळे तो मुलगा तिथे कसं करायचं, कारण वापस इतके पैसे लावलेले होते, कोर्स कम्प्लीट व्हायचा होता आणि काही दिवसाचे त्यांना मुदत, आणि तिथले नियम खूप स्ट्रिक्ट आहे म्हणे, ते पॉसिबल नव्हतं. मॅडमनी इथून ग्रीड लावलं की त्याला जर नोकरी मिळाली तर त्याचं ते एक्सटेंड होईल आणि ते पुढचं करू शकेल. त्या दिवशीच त्याच्या आईचा फोन आला, मॅडम थँक्यू, मुलाला जॉब पण मिळाला पाहिजे तशा कंपनीत, आणि आता ते विजाचं पण जे काम होतं त्याला एक्सटेंड करून मिळालं. तर अशा सगळ्या गोष्टी या रेकीच्या सेकंड लेवलमध्ये डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. आता लक्षात घ्या, एखाद्या पेशंटला तुम्ही हिलिंग देताय पण त्याचा विश्वास नाहीये, मग त्याला फायदा होईल का? होईल. कारण शक्कर का मिठा होणार, साखर म्हटलं की गोडवा आला. त्या पद्धतीने रेकी म्हटलं तर उपचार आला. फक्त सरळ पाईपनी जर फोर्सनी पाणी टाकलं तर स्पीड फास्ट होईल, पण आपल्याला त्या व्यक्तीचा विश्वास नाहीये म्हणून त्याच्या माइंडला डायव्हर्ट करून त्याला उपचार करेपर्यंत लागणारा उपचाराचा कालावधी फक्त वाढेल. म्हणजे जे हिलिंग उपचार आपण त्याला देणार आहे, कालावधी जास्ती लागू शकतो. जे दिवस 5 दिवसात काम होईल त्याला 15 दिवस लागू शकतात, पण हळूहळू. का बरं? रेकी काय करते, सगळे पहिले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग त्या हिलिंग पर्यंत, त्या उपचारापर्यंत पोहोचवते. रेकी उपचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्या पेशंटलाही भरपूर पाणी द्यायचं आहे आणि आपल्याला पण भरपूर पाणी प्यायचं आहे. रेकी उपचार करताना आपल्यालाही पाणी प्यायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला पण पाणी प्यायचं. आता हिलिंग कशी द्यायची अटूनमेंट नंतर शिकणार आहे ना, आता मी आधी समजून सांगते. थोडा पेशन्स ठेवत चला, बरोबर की नाही? अजून आपला शक्तिपात झाला का? उद्या आपण औरा बघायला शिकणार आहे. औराचं प्रॅक्टिकल, उद्याचे प्रॅक्टिकल मिस नका करू, खूप महत्वाचे आहेत. दुसऱ्यांचा औरा बघताय ना, स्वतःचा औरा फील करणार आहे, औरा क्लीन कसा करायचा बघणार आहे. दोन व्यक्ती एकत्र येतात तर कशी एनर्जी कनेक्ट होते हे पण आपण उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहे. तर डोंट मिस टुमॉरो सेशन, उद्याचं सेशन मिस करायचं नाहीये. आणि परवा तुमचा शक्तिपात होईल, मग ऍक्टिव्हेशन होईल आणि मग हिलिंग उपचार आपण शिकणार आहे दुसऱ्यांना, आणि स्वतःला ट्रीटमेंट कशी द्यायची स्टेप बाय स्टेप होईल की नाही? आता मी हिलिंग एक्सप्लेन केलं, समजणार आहे का? आणि मला काहीच घाई नाहीये, कोर्स संपवायच्यासाठी मी क्लास घेत नाही. तुम्हाला याच्यातनं
काय कुछ तो फायदा होना चाहिए ना. 10 दिवस मला ऐकून घेताय, तुमच्या आयुष्यातले 10 तासांचे एवढे श्वास तुम्ही क्लासला देताय, कुछ तो फायदा होना चाहिए ना. बरोबर की नाही. चलो ओके, प्रॅक्टिस करेंगे अच्छे से. चला. तर जेव्हाही आपण क्लिन्झिंग करणार तर ते वरून खालच्या साईडने करणार. आणि जेव्हाही आपण चार्जिंग करणार चक्रांना, खालून वरच्या चक्रांपर्यंत आपण येणार आहे, कारण आपण नंतर 7 चक्रांचं पण पूर्ण नॉलेज घेणार आहे. तर खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत आपण ऊर्जांना ऍक्टिव्हेट करणार आहे. आता बघा, जेव्हा आपण हिलिंग करतो तर कधी कधी आपल्याला युरिन, पाणी भरपूर पिल्याने काय होतं, आपली बॉडी हायड्रेट राहतं. आणि युरिनच्या वाटे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते आपलेही शुद्ध होतात. ज्याला आपण उपचार करतो त्यालाही जेव्हा आपण पाणी प्यायला सांगतो तर त्याचं पण ब्लॉकेजेस आहे ते युरिनच्या वाटे, घामाच्या वाटे दूर होतात. जर खूप सारे हायर लेवलचे ब्लॉकेजेस आहेत तर एखाद्या वेळेस लूज मोशन होऊ शकतं, एक दोनदा. का बरं? कहीं से तो गंदगी निकलेगी ना शरीर की, जी इतक्या वर्षापासून आजारांच्या कारणाच्या स्वरूपात शरीरामध्ये साठवलेली आहे. तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस एखादी उलटी किंवा एक दोनदा लूज मोशन होणं, या गोष्टी घडतात. ठीक आहे, तो रेकीचा साईड इफेक्ट नाही आहे, दॅट इज द क्लिन्झिंग प्रोसेस. नाही तर म्हणा रेकी घेतली आणि लूज मोशन सुरू झाले, असं नाही आहे. ते काय होत आहे, इट इज द क्लिन्झिंग प्रोसेस. कहीं से तो शरीर से गंदगी निकलेगी, तर लूज मोशन्स किंवा 2-3दा जास्ती वेळा युरिनला जावं लागू शकतं, किंवा एखाद्या वेळेस उलटीच्या माध्यमातून देखील शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निघणार आहे. क्लिअर? ओके. नियम काय रेकी देताना, शरीरातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी देणं. तर या संवेदना काय असतात? कुणाला थंड एनर्जी जाणवते हातामध्ये, कुणाला गरम जाणवते, कुणाला राऊंड राऊंड काहीतरी फिरतं आहे. ही एनर्जी प्रत्येकाच्या शरीर प्रवृत्तीनुसार वेगवेगळी असू शकते. आणि प्रत्येक पेशंटच्या संवेदना या वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येकाला हिलिंग देताना याला राऊंड राऊंड एनर्जी जाणवली, दुसऱ्याला हिलिंग करताना मग तुम्ही म्हणता, अरे मॅडम मला आता काहीच जाणवून नाही राहिलं, त्याला गरज नाहीये म्हणून जाणवली नाहीये. तर पेशंट परत्वे ही एनर्जी बदलत असते. पण लेव्हल 1चं काय आहे, स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, विसरायला नाही. नाही तर काय करतात, एका मॅडमने काय केलं, मी औरा क्लिन्झिंग शिकवलं आणि होमवर्क दिलं, म्हणे आज माझ्या घरी कोणी नाही आहे. मी म्हटलं एखाद्या व्यक्तीचा औरा क्लीन करून उद्या क्लासला या. मॅडमनी चांगला 5 व्यक्तींचा औरा क्लीन केला. आता त्याला स्वतःला प्रोटेक्ट करणं माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी, मॅडम इतकं अंग दुखून राहिलं, काय झालं, माझी तब्येतच बिघडली. मी म्हटलं तुम्ही काल काय केलं? म्हणे 5 लोकांचा, घरच्यांचा औरा क्लीन केला. मी म्हटलं तुमची तेवढी एनर्जी स्ट्रॉंग होती का? तुम्ही लर्निंग फेज मध्ये आहे. बरोबर की नाही. मला सांगा, एखाद्या म्हणजे मुलगा खेळत आहे आणि त्याचा बॉल चिखलात पडला, आणि तुमचा काही पकडायला तो बॉल काढायला काहीच पर्याय नाही, तुम्ही हाताने काढला, हाताला चिखल लागेल की नाही लागेल हो? त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीचा तुम्ही औरा क्लीन करून राहिले, त्याच्या औरामध्ये ऑलरेडी नकारात्मक ब्लॉकेजेस आहे, ते तुम्ही तुमच्या हाताने काढून राहिले विदाऊट एनी प्रोटेक्शन. त्याची निगेटिव्हिटी तुमच्या एनर्जीला टच करणार की नाही करणार? साधं गणित आहे. डॉक्टर सुद्धा ऑपरेशन करतो हॉस्पिटलला, तर पूर्ण ती किट ते धारण करतात, त्यांचं ऍप्रन असतं, मास्क असतो, कॅप असते, हँड ग्लोव्ह असतात, सगळंच घालतो की नाही. त्याच्यानंतर ऑपरेशन करायला डायरेक्ट हाताने चिरतो का? त्यांचे इन्स्ट्रुमेंट असतात. त्याच पद्धतीने रेकीची प्रॅक्टिस करतानाही पुढे आपले इन्स्ट्रुमेंट क्रिस्टल बनतात, आपल्यालाही प्रोटेक्शन घ्यावं लागतं, आपल्यालाही आपला मास्क वापरावा लागतो. आपला मास्क इनविजिबल असतो पण तो प्रोटेक्शनचं काम करतो. ते आपले मास्क म्हणजे आपले सिम्बॉल्स आहे, जे आपण प्रोटेक्शनसाठी सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये शिकतो ते. ओके. तर अशा गोष्टी होतात, म्हणून लक्षात घ्या. रेकी वाहक जो आहे त्याला प्रॅक्टिस करणं, स्वतःच रोज प्रॅक्टिस करायची आहे. नाही तर करून राहिले दुसऱ्यांना तथास्तू तथास्तू तथास्तू, आणि स्वतः काहीच नाही, मग आपला माठ खाली नाही होणार का? बरोबर. रोज आप दे रे, एका माठामध्ये पाणी साठवण्याची क्षमता आहे. रोज तुम्ही त्या माठातलं पाणी काढून राहिलं, माठ रिकामा होणार की नाही होणार? मग तो माठ रिकामा झालेला भरावा लागेल, तेव्हाच तुम्ही वापरू शकाल ना. नाहीतर त्या माठाला कोरड पडेल. सेम व्यक्तीसोबत होतं. जेव्हा तुम्ही कुणाला हिलिंग देता तर सेल्फ प्रॅक्टिस पण करणं तेवढंच महत्वाचं आहे. जर सेल्फ प्रॅक्टिस केली नाही तर मग आपला एनर्जी लॉस होतो. जरी आपण माध्यम बनतो, ही ऊर्जा आपली आहे का रेकीची? नाही. विश्वात असलेल्या असंख्य प्राण ऊर्जेला आपण आपल्यामध्ये घेऊन दुसऱ्याला देतो. बरोबर आहे. मग त्या ऊर्जेला देताना आपल्याला तेवढं शुद्ध राहावं लागेल की नाही, विचारांनी, शरीराने, कारण आपल्या हातातनं ती ऊर्जा प्रवाहित होताना आपण प्रॅक्टिकली बघणार आहे म्हणून, आणि लोकांना देणार आहे.
तर रेकी वाहक केवल वाहक होता है, वो उसकी ऊर्जा नहीं होती। ब्रह्मांड से आने वाली निरंतर ऊर्जाओं को साथ में लेके लोगों के जीवन में पहुंचा सकता है, यह उसकी अपनी शक्ती नाही होती. नाही तर या चला मी आता स्पर्शाने सगळ्यांना ठीक करू शकते असं म्हणून बोर्ड नका लावू घरासमोर. आहे की नाही? स्पर्शांनी मी आता कुणालाही ठीक करू शकतो, बोर्ड लावून टाकाल स्पर्श चिकित्सा. निश्चित तुम्ही लोकांना ठीक करू शकता, पण त्याच्यासाठी पहिले स्वयंसाधना आणि पूर्ण ज्ञान घेण्याची खूप गरज आहे. आणि जिथे आपण मेरी ऊर्जा महान बोलते ते तो ब्रह्मांड आहे, आपल्याकडनं त्या ऊर्जा काढूनही घेतो. म्हणजे तर त्याच्यामुळे फक्त एक माध्यम बना, पाईपलाईन. जसं मी एक माध्यम मात्र आहे ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. माझी ऊर्जा आहे का? नाही. आणि रेकीसाठी प्रॅक्टिस करताना दोन गोष्टी महत्वाच्या: समोरच्याची परवानगी घेतल्याशिवाय रेकी देता येत नाही, आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यावा लागतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नियम असताना तुम्ही फ्रीमध्ये क्लास का घेता? जेव्हा आपण शुक्रवारी शक्तिपात घेऊ, जे लोक उपस्थित आहेत तुम्हाला जबरदस्तीने आणलं राहील का? तुम्ही स्वतःच्या मर्जीने शक्तिपातासाठी उपस्थित राहाल, म्हणजे तुमची परवानगी मला मिळाली. मग आता दुसरा प्रश्न, तुम्ही फ्रीमध्ये का घेता? कारण डॉक्टर मिकॉसिनने हा नियम टाकलेला आहे की रेकी फ्रीमध्ये देता येत नाही. तर लक्षात घ्या, तुमच्यापैकी सगळेच नाही पण काही लोक तर सेकंड लेवल मध्ये जातील, थर्ड लेवल मध्ये जातील, बरोबर की नाही? सगळेच नाही आले पण काही लोक येतील. मग त्यांच्याकडनं जी फी मला मिळेल, मी त्याच्यात असा गृहीत धरते की तुमच्या सगळ्यांची फी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, आणि या रेकीने एवढं मला भरभरून दिलेलं आहे, तर मी त्याच्यात माझा एक मोठा अमाऊंट डोनेशन अमाऊंट म्हणून देत असते. तर ते डोनेशन जरुरी नाही आहे की आपण पैशाच्या स्वरूपात केलं पाहिजे, बरोबर की नाही? ती जी ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती तुमच्यापर्यंत या 10 दिवसात मी ते पोहोचवण्याचा प्रयत्न मात्र करते. तर या पद्धतीने हे दोन उद्देश पण माझे तिथे पूर्ण होतात. म्हणजे मी डॉक्टर मिकॉसनचे नियम तोडून हे क्लास घेत नाही. तुम्ही उपस्थित आहे शक्तिपाताच्या दिवशी म्हणजे तुम्ही स्वतः मला परवानगी दिलेली आहे तुम्हाला अट्यून करून देण्याची. आणि राहायला मोबदला तर जे लोक सेकंड लेवलला येतात, थर्ड लेवलला येतात, त्यांच्या फी मध्ये मी सगळ्यांची टोटल फी आली असं समजून घेते. आणि जो मला म्हणजे स्वामी कृपेने जी काही सेवा करायची असते ती सेवा माझ्या हातून घडते, एवढं मी मला माझं भाग्य समजते. ओके, चला. तर जिस प्रकार रेकी वाहक उपचार देता है उसी प्रकार रुग्ण उपचारों को स्वीकारता है. रुग्णों की भूमिका अगर नकारात्मक नहीं होती तो कधी कधी परिणाम ना, आता तुम्ही एखाद्याला हिलिंग केलं, तो जाणून बुजून काय म्हणतात मला काहीच नाही वाटलं, बोलेल की नाही? एखाद्याला विश्वास नाही आहे, तो जाणून बुजून फायदा झाला तरी काय म्हणतो नाही मला काहीच जाणवलं नाही, किंवा तो हिलिंगलाच त्या उद्देशाने बसलाय की मला काही फायदाच होणार नाही, तर त्याला फायदा होईल का? त्याचे ब्लॉकेजेस दूर होण्यासाठी वेळ लागेल, आणि म्हणून त्या व्यक्तीला त्या क्षणी फायदा होणार नाही. या उपचारांच्या दरम्यान रेकीचा कुठलीही बिमारी म्हणजे कुठल्याही व्यक्तीची बिमारी रेकी साधकाला लागण्याची काही चान्सेस नाही आहे. ठीक है? हे फक्त क्लिन्जिंग करतं. तो किसी वाहक की बीमारी रेकी को या बीमार व्यक्ती की साधक को लगने की कोई भी चान्सेस नाहीये. दुसऱ्या कुठल्याही उपचारांना बंद करायचं नाही आहे. नाही तर आता रेकी उपचार घेताय सगळे डॉक्टर बंद, असं करायचं नाही. अन्य सगळ्या उपचारांसोबत रेकी उपचार कंटिन्यू चालू ठेवायचा. म्हणजे हा उपचार जर कंटिन्यू चालू ठेवला तर काय होईल की आपण चांगल्या पद्धतीने या रेकीचा वापर करू शकू आणि बेनिफिट होतील. स्वतः डॉक्टर औषधं बंद करतात. जेव्हा तुमचं नॉर्मल रिपोर्ट झाले डॉक्टर थोडी जबरदस्तीने औषध देणार आहे ना, तर आपोआप डॉक्टर औषध बंद करतात तुमचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागल्यावर. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी साधन या चान्स नाहीये. इथे कुठल्याही अंधश्रद्धेला काही स्थान नाही आहे. रेकीचा निम्नलिखित भारतामध्ये 5 सीडी आहेत. जी आता लेवल 1 आपण शिकतोय ती, लेवल 2 आणि लेवल 3 आपली याच्यानंतर जी चालू होईल 27 तारखेपासून आपली सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे. 27 पासून आपली सेकंड लेवलची जी बॅच चालू होईल ती बॅच म्हणजे सेकंड आणि थर्ड लेवल, आणि 5वी लेवल जी आहे, 4थी आणि 5वी लेवल ही माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी आहे. ठीक आहे? प्रत्येकाने ती केलीच पाहिजे असं नाही आहे.
पण 100% रेकीच्या नॉलेजसाठी सेकंड आणि थर्ड लेवल जर तुम्ही केली तर 100% रेकीचा वापर करू शकता. एक ट्रेनर आणि मास्टर हिलर याच्यात एवढाच फरक असतो की हिलर 100% हिलिंग करू शकतो आणि ट्रेनर हिलिंग सोबत लोकांना शक्तिपात देऊ शकतो. याच्या पलीकडे काहीच फरक नाहीये. म्हणजे ट्रेनरला माहिती पाहिजे ना टेक्निक, शक्तिपात कसा द्यायचा, एनर्जी कनेक्ट कशी करून द्यायची. एवढाच मात्र फरक असतो, ऊर्जांचा कुठेही फरक नसतो. तर त्याच्यामुळे थर्ड लेवल मध्ये तुम्ही 100% हिलिंगचं काम करू शकता. आणि 100% ऊर्जांचा अनुभव इतका पॉवरफुल असतो, जे लोक घेतात त्यांना माहिती आहे की त्यांच्या लाईफमध्ये जे मी उदाहरणं सांगितले की हा आजार दुरुस्त झाला किंवा हा प्रॉब्लेम ठीक झाला. एक मॅडम आहे ज्यांचं 20 वर्षापासून घर होत नव्हतं, ते घराचं स्वप्न नुकतंच पूर्ण झालं. तर या पद्धतीने रेकीतनं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक पाचही लेवलच्या समस्यांवर आपण सोल्युशन देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण बघू रेकीचा इतिहास. इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न असतील तर एक दोन प्रश्न घेऊया आपण. एनी क्वेश्चन, रेज युअर हँड. हा श्रीनिवास सर, अनम्यूट करा. मॅडम टायमिंग सेम असेल का टायमिंग, क्लासची? हा सर, आपल्या नेक्स्टच्या बॅचेस राहतात ना सेकंड थर्ड लेवल, ऍक्च्युली हो. त्याचं टायमिंग 3 शिफ्ट मध्ये चेंज होत जातं. ही बॅच सेम थर्ड लेवल पर्यंत याच टायमिंगला चालेल, 5:30 ते 6:30. ओके. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट जी लेवल 1 ची बॅच चालू होणार आहे 27 तारखेपासून, ती चालू होणार आहे 3 ते 4 या टायमिंग मध्ये. दुपारी. दुपारी. फर्स्ट लेवलची. बरोबर. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल नाही. ओके. हां हां. तुमचं सेकंड लेवल हेच राहील 5:30 ते 6:30 थर्ड लेवल पर्यंत. आणि ओके. त्याच्यानंतर ती बॅच चालू होईल ती 4:30 ते 5:30, असं 3 ते 4, 4:30 ते 5:30 आपल्या लेवल 1 थर्ड पर्यंत सेम टाइम. लेवल ओके. 2 थर्ड पर्यंत असं या पद्धतीने रोटेट होत जातं. वर्किंग लोकांसाठी आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे. त्या ऍपमध्ये तुम्हाला ऍक्सेसही दिला जातो आणि हं. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कितीदा तुम्ही माझे लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. रेकॉर्डेड सेशन तुम्हाला दररोजचं मिळतं. लेवल 1, लेवल 2, लेवल 3चं 3 लेवलचं सर्टिफिकेट मिळतं. प्लस विथ जीएसटी तुम्हाला 4 कोर्सेस या कोर्सेस सोबत फ्री असतात. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल म्हणजे थर्ड लेवलची जी आहे ती, आणि क्रिस्टल थेरपी आणि ओके. पेंडुलम डाउजिंग, या 4 कोर्सेसची फी इन्क्लुडिंग जीएसटी फक्त 5,000 रुपये आहे. विथ लाईफ टाईम ओके. ओके. फी. ओके. कारण मी सांगते, मला रेकीने एवढं सगळं दिलेलं आहे. नुसतं सेकंड लेवल नाही करतायत, सेकंड थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, टोटल मिळून फी जी आहे ती 5,000 राहणार आहे. ओके. ओके. खूपच कमी आहे म्हणजे. त्याचं सांगते सर, कारण मी 2-3 वेळा ट्राय केला, 20,000 25,000 असं एक एक लेवलला मी हे केलं होतं. माहिती आहे सर, मी स्वतः तेवढे पे केलेले आहेत. आणि माझी फी पण आता मी का बरं, माझे सगळे ग्रॅज्युएटेड स्टेट मला रेकीने एवढं भरभरून दिलंय. प्रत्येक येस. व्यक्तीला जगायला पाहिजे, एक राहायला मोठं घर पाहिजे, बरोबर. एखादी गाडी फिरायला पाहिजे, आणि एखादा फॉरेन टूर करायची कॅपॅसिटी आली पाहिजे. ठीक आहे. येस. हे मी स्वतः माझ्या लाईफमध्ये 10,000चा स्ट्रगल करत होती महिना कमवायचा. त्याच्यानंतर माझ्याकडे मी जेव्हा रेकीचा क्लास करत होती ना सर, पहिल्यांदा जेव्हा मी सेकंड इयरला असताना गेली, तर त्यावेळेस ना त्या रेकीची फी 7,000 रुपये होती एका लेवलची, जी माझ्यासाठी अशक्य गोष्ट होती. 7,000. मग ओके. आमच्या शहरामध्ये भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर, माझे रेकीचे पहिले गुरु डॉक्टर चैतन्य अग्रवाल, त्यांचा त्यावेळेस 17, 16, 18 वर्षापूर्वी 2,000 रुपये लेवल 1 ची फी होती 2 दिवसाची. मग ती पण फी माझ्यासाठी कॅपॅसिटी नव्हती. माझ्या एका मैत्रिणीने ती 2,000 फी भरली. मी तिला 3-4 महिने 500-500 रुपये देऊन तिची ती फी वापस केली. माझ्या पुस्तकात तो उल्लेख आहे की माझ्या मैत्रिणीने ती फी भरली नसती तर कदाचित मी रेकीशी जोडली नसती. पण या रेकीने मला आज माझ्या अपेक्षेपेक्षा खूप काही देऊन टाकलं. मग सोबत जाऊ सर, जन्माला आलो, मूड बांधलेली आहे, जाताना हात रित्या होईल, कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का सोबत जाणार नाही. मग येस. येस. त्याच्यापेक्षा लेकर चले जाओ, नक्कीच. कारण नक्कीच. भरपूर हो. मिळत आहे. त्याच्यामुळे नक्कीच. वाढवून काहीच फायदा नाही. माझेच विद्यार्थी सर एकेका लेवलचे 10-10 हजार घेतात. बरोबर. पण इट्स ओके. मला आय एम लिटरली सांगते, त्या 5,000 नाही, मला हातात 3,000 येतात फक्त. कारण एक तुम्ही 930 रुपये जीएसटी जातो, बाकी ऍड्स आणि या सगळ्या मेंटेनन्स मध्ये 1,000 रुपये, सगळ्या स्टाफ सॅलरी, झूम वगैरे सगळ्या याचे 1,000 चालले जातात. लाईफ टाईम ऍक्सेस आहे, ऍप ऍक्सेस आहे, रेकॉर्डिंग ऍक्सेस आहे. माझ्या हातात मुश्किलने 3,000 पर कॅन्डिडेट येतात. त्या 3,000 मी तुम्हाला 4 कोर्सेस देते. बरोबर. ग्रेट. ग्रेट. कारण आणि प्रत्येक वेळेस पैसे नाही येत ना सर, किती राहून जाणार आहे, सगळं काहीच सोबत येणार नाहीये. हो. याला मानते मी. त्याच्यामुळे चलो जितना है उतना करते चलो.
बरोबर. आणि काल जे हिलिंग दिलं त्यामुळे आजचा दिवस खूप म्हणजे भारी गेलेला आहे. म्हणजे काही म्हणजे एक सुद्धा विचार आलाच नाहीये माझ्या डोक्यात. नुसतं चालू असतं रोज काहीतरी. पण एकदम म्हणजे न्यूट्रल गिअर मध्ये गाडी जशी होती तसा आजचा दिवस गेलेला असा आहे. सुंदर अनुभव तुम्ही चक्र मेडिटेशनच्या वेळेस घेणार, जेव्हा मी तुमचं ओके. चक्रांचं मेडिटेशन म्हणजे घेईल जे थॉट्स रातच्या येतात ना ते अजिबात आलेच नाहीये काही आज. म्हणजे मी काय पुढचा नाही विचार केला ना मागचा केला. मी प्रेझेंट मध्ये आहे आज. चला छान. तेच तर हा. जगायचं, ज्याला वर्तमानातल्या क्षणांना जगता आलं ना तर आयुष्यात काहीच नाही राहत. जर तुम्ही फ्युचरची भीती ठेवाल किंवा पास्टच्या गोष्टींचा चिंता ठेवाल ना, तर लिटरली शक्य नसतं. बरोबर. येस. थँक्यू मॅम. ओके, तर इथे काही प्रश्न आले. फक्त सेकंड लेवलची फी 5,000 नाही आहे. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी 5,000 आहे. मागच्या आता लेवल 1च्या पहिल्या बॅचला, जी आता बॅच संपली, सेकंड लेवल चालू आहे, त्यांना मी अजून 2 कोर्सेस बोनस दिले. ते म्हणजे अंतःकरण रेकी आणि मेडिसिन बुद्धा रेकी, जी तुम्हाला नाही आहे सध्या. लिटरली सांगते, 6 कोर्सेस 5,000 दिले. नवीन वर्षाची पहिली बॅच होती म्हणून. ओके. नेक्स्ट, प्रीतम मॅडम. अनम्यूट करा मॅडम, बोला. नमस्कार मॅडम, काल मी तुम्हाला फोन केला होता अमेरिकेवरून बोला. आणि कॅन्सर पेशंट विषयी सांगितलं. म्हणजे मी योग निद्रा घेते तिची आणि विल पॉवर वाढवण्यासाठी. तर ब्रेस्ट कॅन्सर आहे स्टेज 4चा आणि 34 वय आहे. आणि बाळणपणापासून तिला कॅन्सर हे झाला होता. तर काल मी तिला तुम्ही जे सांगितलं तेच शब्द वापरून योग निद्रा आणि हिलिंग दिलं. पण मला आज कळलं की आपण आपल्याकडं एनर्जी असल्याशिवाय दुसऱ्यांना देता येत नाही. तर म्हणजे ते तुम्ही ते बरोबर करते ना? मेडिटेशन घेतलं सर, मेडिटेशन घेतलं, हिलिंग नाही दिलं तुम्ही. दॅट इज बरोबर. नॉट अ पार्ट ऑफ हिलिंग. हिलिंग साठी आपण प्रॉपर सिम्बॉल आणि सगळ्या गोष्टी करून जे प्रोसेस करतो त्याला हिलिंग म्हणतात, जे अजून आपण शिकलो नाहीये. हम्म, हम्म. पण कालचं खूपच छान झालं मला. एकदम एनर्जेटिक वाटलं. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. ओके. शीतल मॅडम. हा मॅम, मी मागच्या वेळेस लेवल 1 केली तुमच्याकडे. मला सेकंड लेवल ऍडमिशन घ्यायचं आहे. तर 27 पासून या बॅच बॅच चालू होणार आहे. आणि आपल्या ऍडमिशन चालू होतील पुढच्या 23 पासून, म्हणजे गुरुवारपर्यंत आपली ही बॅचच चालेल. तर 23rd पासून आपले ऍडमिशन चालू होतील. आणि 26 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकाल. 27 पासून आपली बॅच सुरू होईल. टायमिंग काय असणार आहे? 5:30 ते 6:30. आणि ते मुद्रा हिलिंग तुम्ही शिकवणार आहे का याच्यामध्ये? याच्यात मुद्रा हिलिंग नाहीये. नाही का? सुजोग थेरपी मध्ये येतं स्माईल मुद्रा हिलिंग. सुजोग थेरपी अलग आहे याच्यापेक्षा? हा, माझ्याकडे खूप सारे कोर्सेस आहे. आपला NLP आहे, सुजोग थेरपी आहे, एंजल थेरपी आहे, लामा फेरा आहे. त्याच्यानंतर आता आपली करुणा रेकीची एक बॅच चालू होणार आहे. मणिरेकी आहे. बॅचेस खूप सारे असतात आपल्या. आणि रिपीट करू शकतो ना आपण बॅचेस? माझ्याकडे तुम्ही एका बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर त्या बॅच साठी लाईफ टाईम माझ्या, जोपर्यंत हा. मी आहे, मी क्लासेस घेऊ शकते तोपर्यंत लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुमच्या नाही. रिपीट. नाही तर मग फालतूचा विनाकारण गैरसमज नको. जोपर्यंत मी या पृथ्वीवर, तो ईश्वर मला शक्ती देतोय हे काम करण्याची, तोपर्यंत लाईफ टाईम ऍक्सेस आहे. हा, म्हणजे प्रॅक्टिस होण्यासाठी. हो हो, बिलकुल बिलकुल. ठीक आहे, थँक्यू मॅम. चला, थँक्यू. तुमच्यासारखे चांगले गुरु मिळाले म्हणून खूप खुश आहे आणि खूप छान फायदा होतोय. रोज प्रॅक्टिस करते, छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रेमा मॅडम, बोला. प्रेमा अ, मॅडम, अनम्यूट. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. कालचा आणि आजचाही सेशन खूपच छान झाला. थँक्यू. मला एक विचारायचं होतं की हे सगळे कोर्सेस ऑनलाईन असणार आहेत का, सेकंड आणि थर्ड लेवलचे? हो, याच पद्धतीने जसं ऑनलाईन, आता तुम्हाला ऑनलाईन का आणि ऑफलाईन का याचा फरक मगाशी सांगायचा राहिला. लक्षात घ्या, मी जेव्हा क्लास केला, समजा भोपाल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर माझ्याकडे आमच्या शहरात आले, 2 दिवसाचं सेशन घेतलं, त्याचं रेकॉर्डिंग भेटलं का? हं, नाही. नाही. 2 दिवसात आपल्या बुद्धीच्या कॅपॅसिटीने आपण ते डोक्यात भरलं, काही सुटलं, काही झालं. त्याच्यानंतर असे थोडेसे नोट्स हातात आले आणि त्या नोट्सवर किती वाचतो आणि किती रिवाइज करतो, तर मग आपली प्रॅक्टिस होत नाही. पण तुम्ही जेव्हा कंटिन्यू माझ्यासोबत असता, पहिल्या बॅचला नाही समजलं, दुसऱ्या बॅचला येऊन विचारू शकता, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग मिळतं, मग प्रत्येक गोष्टीचे हं, नोट्स हं, मिळतात, तर तेच. ते तुम्ही रिपीट करू शकता. तर हे जास्त बेनिफिशियल आहे
ऑनलाईन मध्ये तुमच्या शहरातून एक दिवसाचं सेशन घेण्यापेक्षा रोज थोडा थोडा समजलो. नाही तर काय, माझा वेळ वाचला असताना मी एक दिवस पूर्ण रेकी लेवल वनचं बाकीचे करतात, सकाळी 9ला सुरू करून 2ला रेकीचं सेशन संपवतात. तसं जर मी केलं असतं तर तुमच्या डोक्यात बसलं असतं का सगळंच्या सगळं? नाही नाही. ठीक आहे. हम्म. हा, आणि मी पण सेकंड लेवलला ऍडमिशन घेणार आहे. ओके ओके. हो, ओके. ज्योती मॅडम बोला, अनम्यूट करा माईक. ज्योती मॅडम माईक ऑन करा. नाही होत आहे मॅडमचा. मयुरी सावंत माईक ऑन करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक म्हणजे 2-3 दिवसापूर्वीपासूनचा हा प्रश्न आहे की आपण जे येल्लो पेपरवर रेड पेनने लिहितो ते आपण भिंतीवर लावायचं की आपल्या या पुस्तकात ठेवायचं, नोट बनवली त्याच्यात, की उशीखाली ठेवायचं? कारण रोज तर म्हणायचंच आहे ते, सकाळी आणि संध्याकाळी, रात्री झोप. बघा, तर ते एक जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्यासारखं भिंतीवर लावू शकता. म्हणजे मी दारावर ओके. लावलेलं आहे आणि ओके. आपलं हे दार फक्त याच बॅच पुरतं बंद असतं, किंवा तिकडे काही काम ओके. सुरू असलं, आवाज येत असला तर. नाही तर तो पूर्ण माझ्या डोळ्यासमोर असतो, माझं विजन. ओके. आणि हा. आपले स्वप्न डोळ्यासमोर असले तर लवकर पूर्ण होतात. हो. दुसरं, तुम्हाला जर कोणाला दाखवायचं नसेल तर एखाद्या डायरीमध्ये छान येलो पेजवर ते सगळं तयार करून चिटकवून ठेवा आणि त्याच ओके. डायरीमध्ये रोजचे आपले अफर्मेशन लिहा. ठीक आहे. हो. 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 थँक्यू मॅम, थँक्यू. संभव, अनम्यूट करा. तुमचं नाव आहे की मुलाचं नाव आहे संभव? नाही, माझ्या कन्सल्टन्सीचं नाव आहे. अच्छा, छान नाव आहे. गुड इव्हनिंग. स्माइल इव्हनिंग. या मॅम, आता तुम्ही म्हटला की तुम्ही आपण काहीतरी मोबदला घेतल्याशिवाय रेकी कुणाला द्यायची नाही. तर समजा आपल्या रिलेटिव्ह मध्ये किंवा अगदी जवळच्या लोकांमध्ये काही दारूचं व्यसन आहे, किंवा खूप चिडचिडपणा होतो त्यांचा, किंवा अरोगंट आहेत, व्हॉट एव्हर, म्हणजे खूप राग आहे, तर अशा लोकांना आपण न कळत जर रेकी द्यायची ठरवली तर मग मोबदला कसा घ्यायचा? मॅडम, ती जर आपल्या जबाबदारीतली व्यक्ती आहे हम्म. तर आपण त्यांची जबाबदारी म्हणून घेऊ शकतो, म्हणजे रेकी त्यांना अच्छा. देऊ शकतो, प्रॉब्लेम नाही आहे. पण अच्छा. इतरत्र जसं आता तुम्ही माझ्या हम्म. परिचित नाही आहे पण मी तुम्हाला शक्तिपात देणार, तर हा. मला त्याच्या बदल्यात 2 पाहिजे. मला एकाने होणार नाही, मला 2 पाहिजे. तर ठीक आहे, तर आपल्याला त्या पद्धतीने रेकी देताना त्याची परवानगी. तर मी आता तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीये तर काय करणार आहे, हम्म. मी जे म्हटलं ना, जेवढे सेकंड लेवलचे ऍडमिशन होतील मी हम्म. सगळ्यांची फी त्याच्यात इन्क्लूड करून अफर्मेशन देऊन घोषित करून देते. हम्म. कारण देणारा नाही. कोण आहे शेवटी ब्रह्मांड, तर तुम्ही ते रेकी देऊ शकता, काही प्रॉब्लेम हा, नाहीये. आता इथे तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या की एक तर त्याची परमिशन हवी. हा, आता दारू सोडवायची जर म्हटली ती म्हणजे व्यक्ती माझ्या समजा, आता बसा, मी माझ्या मुलाचं उदाहरण दिलं की तो अभ्यास कर 9th मध्ये तो डिस्टर्ब झाला होता, हा. तर मग त्याला मी विचारून त्याला हिलिंग देणार का? की पण त्याचं हा. स्वास्थ्य, त्याचे पर्सेंटेज हे आई म्हणून माझी जबाबदारी आहे. हा. मग मी त्याची हिलिंग देताना त्याची परवानगी घेतली नाही तरी हा, ती म्हणजे जबाबदारी जिथं तुम्हाला खूप पुढचं. अशी आत्मीयतेची नाती आहेत हा, तिथे आपल्याला परवानगी तिथे आपल्याला, लागत आणि नाही. आपल्याला त्यांच्याबद्दल खूप चांगलं आहे की वाटतंय की त्यांचं हे सुटावं, त्यांचा हं. राग सुटावा, किंवा आता कोण अगदी जवळ आहेत आणि दोघे पण नवरा बायको इतके भांडत असतात की त्यांचा संसार नीट होत नाहीये, तर त्यावेळी आपली एक भावना असते की बाबा सुखाने दोघे नांदावेत, थोडी कॉम्प्रोमाइज करावी, तर आपण ठीक ते आहे. त्यांची परमिशन न घेता वगैरे करू शकतो ना. बिलकुल बिलकुल करू शकतो. हा, म्हणजे हे दोन्ही नियम लागू होणार नाहीत त्या ठिकाणी. आपली भावना चांगली आहे आणि ते Yes. जवळचे आहेत आपल्या. बिलकुल, डेफिनेटली. ओके, थँक्यू मॅम. चलो, ओके. एक लास्ट क्वेश्चन घेऊन देन वी विल स्टॉप. प्रिया मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅम, मी आत्ताच फर्स्ट सेशन करते, म्हणजे म्हणजे हे फर्स्ट लेवल करते. मला पण खूप खूप छान एक्सपिरियन्स येतोय. लाईक तुम्ही जसं फर्स्ट टाइम बोललात की तुम्हाला जे हवं आहे ते सगळं तुम्ही लिहा, तर लिटरली त्या रात्री मला असेच स्वप्न येत होतं की वाव, सगळं छान चालू आहे. काल तुम्ही म्हणालात की सगळं क्लीन करा, तुमचं जे काय नेगेटिव्हिटी आहे. मला रात्री अक्षरशः मनात काही थॉटच नाही आले. म्हणजे ग्रेट. आय वॉज सो फ्रेश. सो म्हणजे एकदम असं वाटत होतं काहीच नाहीये, न्यू सगळं फ्रेश स्टार्ट आहे. ग्रेट. आणि सेम आता जसं मॅमनी क्वेश्चन विचारला, मला पण तेच क्वेश्चन हवं होतं. लाईक माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे, तर तिचा पण सेम प्रॉब्लेम आहे की मॅडम, तिला हजबंड पाठवा वाईफची. नेक्स्ट बॅचला, कारण याच्यासाठी सांगते, हो जर हो, काही म्हणूनच प्रॉब्लेम मला ऍक्च्युली हा तुमच्या क्वेश्चन लाईफचा रेज प्रॉब्लेम नसेल करायचा आणि होता. तो
हा ऐका ना, त्यांचा जर लाईफचा प्रॉब्लेम आहे ना, तर हा. आपण जे अन्न पाणी चार्ज करायला शिकवतो, तर ती व्यक्ती अच्छा. फील करते, ती जर त्या व्यक्तीच्या एनर्जी लेवल सर्कलमध्ये राहत असेल ना, तर रिझल्ट खूप हम्म. फास्ट येतात. ओके, आपण नक्कीच त्या नक्कीच. व्यक्तीचा बेड म्हणून चार्ज ऍक्च्युली करणं, तिनेच रूम मला चार्ज करणं, पाणी चार्ज करणं, हा. अन्न चार्ज करणं, याच्याने खूप इफेक्ट होतो. कारण ते तर आपण आता 2 दिवसात बघणारच आहे फ्रायडेला, की तुमच्या शब्दांनी पाण्याची चव कशी बदलते. तुम्ही फक्त राईट. म्हटल्यावर त्या पाण्याला तीर्थाची गोडी येऊ शकते. तर मग आरोग्याची ऊर्जा पण येऊ शकते एखाद्या व्यसन सोडवण्यासाठी. तर हे सगळं होऊन जातं. नक्की नक्की मी तिला सांगेन मॅम. ओके. मला ऍक्च्युली ते सिमिलर एक हाच जसं मॅमनी विचारला ना तसंच क्वेश्चन होता की लाईक हस्बंड वाईफचे म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स आणि ते लिटरली 6 महिन्यापासून बेडवर राहतात. हस्बंडची इच्छा नाहीये परत हे करायची बट त्या वाईफची खूप आहे, तर ती त्यासाठी ट्राय करू शकते का? सेकंड और लेवल. ह्या प्रोसेसने तिला काही सेकंड लेवल, फर्स्ट लेवल मध्ये फायदा होईल? त्याच्यासाठी उपाय नाहीये. कारण अच्छा. बऱ्याचशा अशा केसेस असतात की जिथे आपण टचने हिलिंग नाही करू शकत. माझ्या मुलाला जर म्हटलं की अर्धा तास तू झोप, मी तुला हिलिंग देते, थांबणार आहे का माझा मुलगा माझ्याजवळ? मग अशा वेळेस त्याला हम्म. न सांगता तो झोपलेला असताना मी डिस्टन्स हिलिंग करून माझं काम सोपं होणार आहे ना. राईट. ओके. तर म्हणून आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. चला ओके. सो आता आपण इथे थांबू. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत औरा प्रॅक्टिकलसाठी. सो एक व्यक्ती जवळ ठेवा, उद्याच्या प्रॅक्टिकल करताना तुम्हाला खूप एन्जॉय करणार आहे. तर भेटूया उद्या. मला ऐकून घेतले यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.